तर दुसरीकडे उमेदवार बदलावरून श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालंय। श्रीकांत शिंदेंनी केलेल्या टीकेला आदित्य ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे, तर श्रीकांत शिंदेंनीही आदित्य ठाकरे यांच्यावर आरोपांवर पलटवार केला। कि तुम लढो हम कपडा संभालते असे ह्यांचं धोरण जे गेले अनेक वर्षापासून आहे। त्यांच्यात हिम्मत होती तर ह्यांनी उभं राहायला पाहिजे होतं या ठिकाणी। महाविकास आघाडीने कल्याणमध्ये दिलेल्या उमेदवारावरून श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती। या टीकेनंतर आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये चांगलंच वाकयुद्ध सुरू झालंय। आदित्य ठाकरे यांनी स्वतः लढायचं सोडून वैशाली दरेकरांना कल्याणच्या रिंगणात उतरवल्याची टीका श्रीकांत शिंदे यांनी केली आहे। या टीकेला आदित्य ठाकरे यांनी आता प्रत्युत्तर दिलंय। एका सीटसाठी ज्यांनी त्यांना दिली साथ त्यांचाच केलं त्यांनी घात। ह्या एका सीटसाठी भांडत असताना त्यांच्यासोबत ज्यांनी गेले, जे गद्दार गेले तिथे त्यांच्या सीटचा वाटोळं काय करून ठेवलं आपण पाहिलं। त्यांच्या करिअरचं वाटोळं केलं, त्यांना सीट मिळवू दिली शकली नाही आहे। तर मुद्दा हेच आहे, कदाचित त्यांना लाज वाटली असेल की ज्यांनी कामच नाही केलं आहे त्यांची सीट घोषित कशी करायची। आदित्य ठाकरे यांच्या टीकेला श्रीकांत शिंदे यांनी लगेचच उत्तर दिलं। ज्यांची जेवढी कुवत तेवढेच त्यांनी बोलावं असा सल्लाही श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे। ज्याची जी कुवत आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी जे आहे त्या ठिकाणी वक्तव्य त्या ठिकाणी केले पाहिजे। आपल्या कुवतीपेक्षा जास्त वक्तव्य जे आहे ते झेपत नसतील तर करू नका। दोन्ही शिवसेनेचे आदित्य आणि श्रीकांत हे युवा चेहरे आहेत। या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमकी सुरू झाल्या। मुंबई, पुणे, नाशिक पट्ट्यातील प्रचार जसा जसा रंगात येईल तशी तशी या दोघांमधील शाब्दिक टीकेला धार येणार आहे। श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उडी घेतली आहे। घरात बसून उंटावरून शेळ्या हाकता येत नाहीत। त्यांनी दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःचं काय जळते ते पाहावं। आणि आज जे काय त्यांचं तीन महाविकास आघाडी तीन बिघाडा आणि काम बिघाडा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। नॅशनल पार्टीची काय परिस्थिती केली आहे ती नॅशनल पार्टीची काँग्रेस आहे, त्यांनी विचार करा। कल्याणहून अशोक कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।